नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायली व कुसुम आश्रमात आलेले असतात. सायली तेथील एका माणसाला विचारते की दादा तुम्ही इथं काय करताय हो. तो माणूस सांगतो की आश्रम पाडायचं काम चाललंय. आणि तो माणूस त्यांच्या माणसांना म्हणतो की चला रे पाठीमागून पाडायला सुरुवात करूया. सायली त्या माणसाला विचारत असते की हे घर तर आमचं आहे, तुम्ही पाडताय कसं काय. त्यावरती तो माणूस म्हणतो की आम्हाला वरून ऑर्डर आहे. त्यावरती कुसुम म्हणते की ही जागा तर सरकारची आहे. आणि सायली देखील म्हणत असते. तर त्यावरती तो माणूस म्हणतो की सरकारची होती, आता त्यांनी विकली, आता याच्यावरती नवीन काहीतरी बांधणार. आता मात्र सायलीचा संयम संपतो. सायली खूप रडायला लागते. सायली म्हणत असते कुसुमताई मी माझं घर वाचवण्यासाठी काहीच करू शकले नाही. मी म्हणत होते ना काहीतरी वाईट घडणार आहे, मलाच यायला उशीर झाला आणि मी हे घर वाचू नाही शकले. कुसुमताई मी कसं तोंड दाखवू मधुभाऊंना, आपलं घर गेलं. आणि असं म्हणत सायली खूप रडत असते. ती खूप भावूक झालेली असते. कुसुमताई तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते. सायली पुन्हा रडत रडत त्या माणसाकडे जाते आणि त्याला म्हणते की दादा प्लीज हे घर पाडू नका ना. त्यावरती तो माणूस म्हणतो ओ मॅडम तुम्ही इथून निघा बरं, तुमचं इथं थांबण्याने आम्हालाच प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यावरती सायली म्हणत असते की मी कुठंच जाणार नाही इथून. मला सांगा तुमचे मालक कोण आहे, मी त्यांच्या हवं तर पाया पडते, तुमच्या पाया पडते, पण प्लीज माझं हे घर तोडू नका. त्यावरती तो माणूस काहीही न ऐकता सायलीन त्यांना हकलवून लावतो. आता दुसरीकडे अर्जुन व चैतन्य ऑफिसमध्ये काम करत असतात. अर्जुनला एक फोन येतो. तो फोन असतो इन्स्पेक्टर घोरपडे यांचा. फोन झाल्यानंतर चैतन्य विचारतो की काय झालं. अर्जुन सांगतो आश्रम पाडण्यामागे महिपत शिखरेचा हात आहे. हे ऐकून चैतन्य मात्र डचकतो. आता चैतन्य मनातच विचार करू लागतो. चैतन्य म्हणत असतो की मगाशी साक्षी तर मला त्या प्लॉटची चौकशी करत होती आणि तिने सांगितलं नाही की तिच्या अण्णा आश्रम डिमॉलिश करताय म्हणून. आता दुसरीकडे प्रिया कुठेतरी चाललेली असते. नागराज प्रियाला थांबवतो. नागराज प्रियाला म्हणत असतो काय ग झालं का काम, माझा मोबाईल नंबर तुझ्या बँक अकाउंटला लिंक करणार होती, केलं का. त्यावरती प्रिया म्हणत असते आज बँक बंद होती त्यामुळे नाही केलं. त्यावरती नागराज म्हणतो माझ्या डोक्यावरती वेडा लिहिलंय का. मग प्रिया विषय टाळत म्हणू लागते की ते जाऊ द्या हो, तुम्हाला माहिती आहे का काय झालंय. त्यावरती नागराज म्हणतो की काय. प्रिया सांगू लागते की अर्जुन आश्रमापर्यंत पोहोचला होता आणि त्याला जर कळलं की हा आश्रम कोणी विकत घेतलाय ते, तर साक्षी आणि महिपत सोबत आपण पण 12च्या भावात जाऊ. त्याला कळल्यानंतर तो डायरेक्ट रविराज किल्लेदारला सांगेल. प्रिया म्हणत असते की अर्जुन व किल्लेदार मध्ये आपण फूट पाडलीये म्हणून आपण सेफ आहोत. ते जर एकत्र आले ना तर आपल्याला 100% फडी फोडायला पाठवतील. नागराज म्हणत असतो मी कितीतरी वेळा त्या महिपतला सांगितलं होतं बाबा जरा घाई करू नको, त्याला कळून देऊ नको काही. पण हा महिपत पण ना ऐकेल तर हा महिपत पण ना खूप मूर्ख आहे. आणि अर्जुनला असा किती वेळ लागणार आहे त्या फेक कंपनीच्या डिटेल्स काढायला. प्रिया म्हणत असते मी तेच म्हणते ना. आणि प्रिया मग म्हणू लागते की या सर्व गोष्टींच्या मागे तुम्ही आहात. हे जर किल्लेदारला कळलं तर तुमचं काय होईल. त्यावरती नागराज म्हणतो की नाही हे दादाला कळता कामा नाही. नागराज आता घाबरलेला असतो. नागराज प्रियाला म्हणतो की मी आता लगेच महिपतला फोन करतो आणि आपले नावं 10 वेळा काय 15 वेळा कधीच यायला नको असं सांगतो. आणि नागराज तिथून निघून जातो. प्रिया मात्र इकडे स्वतःशी म्हणू लागते नागराज किती मूर्ख आहे रे तू. ते लहान मुलाला कसं डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी एखादं खेळणं दिलं की जमतं तसं आहे तुझं. म्हणजे रविराजला फसवण्यापेक्षा देखील सोपं आहे तुला बाटलीत उतरवणं. आता दुसरीकडे सायली व कुसुम आश्रमापाशीच असतात. सायली पुन्हा त्या माणसाकडे जाते. त्याला विचारते दादा मला काहीतरी मार्ग असेल तर सांगा ना हे घर पाडण्यापासून रोखण्यासाठी. तो माणूस म्हणतो तुम्ही असा मूर्खपणा करू नका, तुम्ही इथून निघा. त्यावरती सायली म्हणते दादा मी इथं लहानची मोठी झालीये, प्लीज हे घर पाडू नका ना. तो माणूस कसलीही दयामाया न करता सायलीचा हात पकडतो आणि तिला ढकलून देतो. कुसुमताई त्या माणसावरती ओरडते आणि म्हणते की बायकांशी कसं वागायचं कळत नाही का रे तुला. तो माणूस मात्र निर्लज्जपणे तिथून निघून जातो. आणि मग सायली व कुसुम देखील तिथून निघतात. कुसुमताई सायलीला म्हणत असतात की सावर स्वतःला. सायली म्हणत असते कुसुमताई कसं सावरू ग मी स्वतःला, आपलं घर गेलंय. आणि सायली मात्र फार रडत असते. सायली बोर्ड घेऊन येते आणि म्हणते कुसुमताई मी थांबणार नाही, मी याच्यावरती काहीतरी मार्ग काढेल. मी अर्जुन सरांना सांगू का या सगळ्या गोष्टीबद्दल. त्यावरती कुसुमताई म्हणते तुला काय वाटतं अर्जुनला माहित नसेल या गोष्टी, त्याच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून राहिली असेल. अगं त्यानेच तुला मुद्दाम सांगितलं नाहीये ह्या गोष्टींबद्दल. कुसुमताई म्हणते
किती भोळी आहेस ग तू. अगं तो वेगवेगळे कारण करून तुला त्यामुळेच इकडे येऊ देत नव्हता. तो म्हणत होता की परमिशन नाही, हे नाही, ते नाही. अगं तुझ्या तोंडावरती खोटं बोलत होता धडधडीत तू. मग सायलीला सर्व आठवू लागतं. कशा प्रकारे अर्जुनने तिला घरी जाण्यापासून अडवलेलं असतं. सायली कुसुमला म्हणू लागते की का केलं असेल ग सरांनी असं, का इतकी मोठी फसवणूक केली असेल माझी. तू म्हणतेस ते बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे कुसुमताई. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे घरी जाण्याचा विषय काढला तेव्हा तेव्हा त्यांनी मला अडवलं. पण का केली असेल माझी इतकी मोठी फसवणूक. त्यावरती कुसुम म्हणते की तुला त्याच्यातले दोष दिसत नव्हते आजपर्यंत, पण आज तुला ते दिसताय. कुसुमताई म्हणतात त्याला तुझ्याशी आणि या घराशी आणि मधुभाऊंशी काहीही एक घेणं देणं नाहीये. तो फक्त त्याचा स्वतःचा स्वार्थ बघतोय. सायली म्हणते मी देखील हे नातं फक्त स्वार्थासाठी जोडलंय ग, पण मग मी त्यांच्याशी कधी खोटेपणा नाही केला, त्यांच्या घरच्यांशी कधी स्वार्थीपणाने वागले नाही. पण मग एवढी मोठी काय चूक झाली माझ्याकडून की त्यांनी मला फसवलं. का सांगितलं नाही, आपलं घर मोडलं जातंय ही एवढी महत्वाची गोष्ट त्यांनी माझ्यापासून का लपवली. सायली आता डायरेक्टली रडता रडता खालीच पडते. सायली खूप रडत असते, खूप कांगावा करत असते, कारण तिला खूप दुःख होत असतं. सायली आता रडायचं थांबवते आणि ताडकन उभी राहते. तिला आता मात्र फार राग आलेला असतो. सायलीला खूप राग आलेला असतो. ती एका ऑटोवाल्याला थांबवते आणि ऑटोमध्ये निघून जाते. कुसुमताई मात्र तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण सायली काही थांबत नाही. कुसुमताई म्हणत असतात की सायली प्लीज माझ्याशी बोल, तू कुठं चाललीये. पण तेवढ्यात सायली तिथून निघून गेलेली असते. दुसरीकडे अर्जुन चैतन्यला सांगत असतो की हे ये आणि मी सांगितलंय तसंच काम कर. अर्जुन चैतन्यला सांगत असतो की हे काम प्रायोरिटी करायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. चैतन्य म्हणत असतो अर्जुन मला या कामाचं महत्त्व मला माहित नाही का, मी करतो. आता दुसरीकडे साक्षी घरामध्ये बसलेली असते. तेवढ्यातच प्रिया तिथे येते. साक्षी प्रियाला विचारते झाली तुझी बँकेची कामे. साक्षीला आता चैतन्याचा फोन येत असतो. प्रिया म्हणते की बिचाऱ्याला करमत नाही तुझ्याशिवाय. साक्षी फोन उचलते आणि तिकडून रागातच चैतन्य म्हणतो हे सगळं काय आहे साक्षी. साक्षी मात्र फारच घाबरते. चैतन्य साक्षीवर ओरडत असतो. तो म्हणतो की तू माझ्या मैत्रीचा फायदा फक्त माहिती काढण्यासाठी घेतलाय. आणि साक्षी म्हणत असते की मला काहीही माहित नाही तू काय बोलतोय. त्यावरती चैतन्य म्हणतो काहीही माहिती नसल्यासारखं बोलू नको, कारण मला व अर्जुनला कळालंय की तो जो प्लॉट आहे तो महिपत शिकरेंनीच विकत घेतलाय आणि तिथे डिमॉलिशनचं काम देखील सुरू झालंय. साक्षीला अर्जुनचा फोन येतो. अर्जुन साक्षीला म्हणत असतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय, तुम्हाला इकडे इमिजिएटली माझ्या ऑफिसला यायचंय. साक्षी म्हणते एवढ्या मोठ्या लॉयरने ऑर्डर दिली आहे म्हटल्यावर यावंच लागेल. त्याच्यावरती अर्जुन म्हणतो की मला काही तुमच्यासोबत गप्पा मारायला बोलवत नाहीये, तुम्हाला सांगितलं तेवढं करा. साक्षी म्हणते की ठीक आहे आणि मग अर्जुन फोन ठेवतो. अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो की या प्लॉटचा सेल नक्कीच विलासच्या खुनाची कनेक्टेड आहे. दुसरीकडे सायली घरी आलेली असते. ती तिची बॅग भरत असते. सायली मात्र फार दुःखी असते. तिला समजत नसतं की काय करावं आणि काय नाही. तिला मधुभाऊंसोबत घालवलेले क्षण, जुन्या आठवणी, सर्व काही गोष्टी एकदम स्पष्टपणे आठवत असतात. त्या आश्रमातील प्रत्येक गोष्ट तिला आठवत असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे चैतन्य अर्जुनला सांगत असतो की सायलीला कळलंय आश्रम पाडणार ते स्वतः डेमोलेशन जाऊन बघितलंय. अर्जुन म्हणतो वॉट, त्या गेल्या कशा तिथे, मी त्यांना सांगितलं होतं तिथे जायचं नाहीये म्हणून. चैतन्य सांगत असतो कुसुमताईंचा फोन आला होता मला, त्या आश्रम बघायला गेल्या होत्या, आश्रम पाडताय हे त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलंय. अर्जुन खूप अस्वस्थ होतो आणि मग त्याची भीती होती तेच झालं. अर्जुन कुसुमताईच्या घरी जातो आणि विचारतो कुसुमताई सायली कुठे आहे. कुसुम म्हणते की मला नाही माहित सायली कुठे येते. अर्जुन म्हणतो की खोटं बोलू नका तुम्ही. त्यावरती कुसुम म्हणते की तुम्ही खोटं बोलता म्हणून तुम्हाला सगळं जग खोटं वाटतं. सायली तुमच्यासारखी खोटारडी नाहीये. मी तिला शोधू राहिलीये पण ती माझा फोन पण उचलत नाहीये. अर्जुनला मात्र खूप मोठा प्रश्नचिन्ह पडलेला असतो. अर्जुन खूप विचारात पडून जातो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.